नमस्कार. आज आपण श्री साई सच्चरित्रामधील एक अद्भुत प्रसंग गहू दळण्याची लीला पाहणार आहोत. एक दिवस सकाळी द्वारकामाईत साईबाबांनी स्वतःच जातीवर गहू दळायला सुरुवात केली. बाबांना गहू दळताना पाहून हेमडपंतांसह अनेकांना आश्चर्य वाटले. बाबांना या पीठाची काय गरज? गावात बातमी पसरताच 4 महिला धावत आल्या. त्यांनी बाबांकडून जात्याचा दांडा घेतला आणि भक्तिभावाने गहू दळले. बाबांनी त्यांना दळू दिले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होते. पीठ तयार झाल्यावर बायका ते आपापल्या घरी घेऊन जाण्यासाठी निघाल्या. तेव्हाच बाबांचे शांतरूप बदलले. तीव्र क्रोधाने त्यांनी बायकांना हटकले. हे काय लुटताय? हे पीठ घ्या आणि गावच्या सीमेवर फेकून या. बायकांनी आज्ञा पाळली आणि पीठ गावाबाहेर फेकले. हेमाडपंतांनी याचा अर्थ विचारल्यावर गावकडी म्हणाले, बाबांनी गहू नाही तर गावात आलेली कॉलराची साथ दळली आणि तिचे तुकडे करून गावाबाहेर फेकले. यामुळे शिर्डी रोगमुक्त झाली. साईबाबांच्या या लीलेतून त्यांचे अगाध सामर्थ्य आणि भक्तांवरील प्रेम दिसून येते. ते केवळ दुःखच नव्हे तर संकटेही दळून दूर करतात. जय साईनाथ.